एका माणसाला त्याच्या गावातून कामासाठी शहरात जावे लागत होते। तो बेरोजगार असल्याने आणि गावात त्याला कोणतेही काम उपलब्ध नसल्याने त्याने शहरात जाऊन काम शोधण्याचा निर्णय घेतला। गावातून शहरात जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून तो पायी निघाला। वाटेत घनदाट जंगल होते। त्याला वन्य प्राण्यांची भीती वाटत होती, पण दुसरा पर्याय नसल्याने तो जंगलात शिरला। थोडे पुढे गेल्यावर अचानक एका मोठ्या माकडाने त्याच्या समोर झाडावरून उडी मारली। तो माणूस घाबरून उभा राहिला। माकडाने त्या माणसाला त्याच्याबद्दल विचारले। यावर त्या माणसाने आपले सर्व दुःख माकडाला सांगितले। तेव्हा माकडाने त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु तू मला क्षणभरही कामाविना ठेवू नकोस, अन्यथा मी तुला मारून टाकीन, अशी अट ठेवली। त्या माणसाने त्याची अट मान्य केली। त्या दिवसापासून माकड माणसाची सर्व कामे करू लागले। काही काम नसताना तो माणूस त्याला शिडी आणायला सांगायचा आणि त्यावर चढून खाली उतरायला सांगायचा। त्यामुळे माकड माणसाचे गुलाम झाले। वर उल्लेख केलेल्या कथेत माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे। जर आपण आपले मन नेहमी विविध कामांमध्ये गुंतवून ठेवले, तर ते नेहमी सर्जनशील ऊर्जेने भरलेले राहील आणि सकारात्मक परिणाम देईल। पण ते निष्क्रिय ठेवून कोणतेही काम केले नाही, तर त्याचे स्वरूप विनाशकारी होईल। म्हणूनच असे म्हणतात की रिकामे मन हे शैतानाचे घर आहे।